नमस्कार मित्रांनो, आपल्या ॲग्रीनीर ॲग्रो मस्तरी सातारामध्ये आज आपण पॉवर विडर आणि बॅक रोटर ह्या दोन मशीनी आहेत. त्या दोन मशीनी आपल्या शेतकरी बांधवांसाठी कोणतं फायद्याचं आहे किंवा कोणतं घेऊ, त्यामध्ये विडर घेऊ का टिलर घेऊ, आपल्या शेतकरी बांधवांचा प्रश्न असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या ॲग्रीनीर कंपनीने दोन्ही मशीन लॉन्च केलेल्या आहे. दोन्ही मशीनची माहिती देणार आहे आणि कोणतं मशीन काय काम करते ते सुद्धा सांगणार आहे, याची किंमत आणि आपल्या मित्रांनो आता ही जी ऑफर आहे 15 ऑगस्टची ती सुद्धा सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण नवीन ऑफर तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो. तर सर्वात पहिल्यांदा मित्रांनो, पॉवर विडर म्हणजे दोन बैलाची सगळी कामं करणारं हे मशीन आहे. याला आपल्याला 35 पेक्षा जास्त अवजारे आपण जोडू शकतो. आणि मित्रांनो, आपल्या ॲग्रीनीर कंपनीने जो पॉवर विडर लॉन्च केलेला आहे त्याला वेगवेगळे फीचर दिलेले आहेत. जसं की आपण त्याला हेडलाईट दिलेला आहे, ऍडजस्टेबल हँडल बार दिलेला आहे, पुढे फ्रंट व्हील दिलेला आहे मित्रांनो, ATV टायर सुद्धा दिलेला आहे, ज्याच्यामध्ये मशीनची हाईट आहे ती वाढते. टेलर वगैरे जोडला तरी काय प्रॉब्लेम येत नाही. मागं आपण ह्याला ट्रॉली सुद्धा जोडू शकतो, 35 अवजार जोडू शकतो याला. त्यामध्ये सगळी म्हणजे पीक लागवडीपासून कापणीपर्यंत कापलेलं पीक आहे ते घरी आणण्यासाठी ट्रॉली अशी आपली 35 अवजार आपण त्याला जोडू शकतो. त्यामध्ये मागे जो PTO दिलेला आहे, तर PTOला मित्रांनो आपण रिपर सुद्धा जोडू शकतो. पिकाची कापणी करण्यासाठी रिपर चांगल्या पद्धतीनं कामाला येतो. त्यामध्ये मित्रांनो, हे जे मशीन आहे हे पूर्णपणे पेट्रोलवर चालते. पेट्रोल म्हणजे तुम्ही म्हणाल की ह्याला पेट्रोलचे आता दर वाढलेले आहेत, तर पेट्रोल किती? तर मित्रांनो, फक्त एका तासाला याला 650 ml पेट्रोल लागते. म्हणजे जवळजवळ 1 पाऊण लिटर पेट्रोल एक तासाला लागते असं हे मशीन आहे. सर्व्हिसिंग जर म्हणाल तर आपले पहिल्या जे सर्व्हिसिंग आहे ते सुद्धा 4 स्ट्रोक इंजिन आहे. तो सर्व्हिसिंगचा खर्च आहे तो सुद्धा कमी आहे. त्यामध्ये फक्त ऑइल चेंज आपल्याला करायचंय. त्यामध्ये 20 तास, 30 तास आणि तिथून पुढे 40 ते 50 तासाच्या मध्ये सर्व्हिसिंग करायचे. तेव्हा मित्रांनो, हे मशीनची जे मेंटेनन्स आहे तो फार कमी असतो. आणि ॲग्रीनीर कंपनीने अगदी 7 HP पासून ते 12 HP पर्यंत आपले पॉवर विडर, बॅक रोटर आपण देतो. पेट्रोलमध्ये जे विडर आहे त्यामध्ये मित्रांनो 7 HP आहे, 8 HP आहे, 9 HP सुद्धा पेट्रोलमध्ये आपण पॉवर विडर देतो. हे जे व्हिडिओमध्ये जे मशीन आहे ते आपल्याला 8 HPचं मित्रांनो हे बाहुबली मॉडेल आहे. बाहुबली प्रो मॅक्स मॉडेल असं या मॉडेलचं नाव आहे. या मॉडेलला 50% सबसिडी आहे. FMDTI सर्टिफाईड इंजिन आहे. म्हणजेच आपलं जे सर्टिफाईड जी आपली इन्स्टिट्यूट आहे, संस्था आहे, तिथून आपल्याला याला शिक्का भेटलेला आहे की हे सर्टिफाईड आहे. तेव्हा मित्रांनो, 50% सबसिडी याला 100% मिळते. आपण असा दावा सुद्धा सांगू शकतो, शेतकऱ्यांना सुद्धा समोर आणून तुम्हाला दाखवू शकतो की यांना सबसिडी मिळालेली आहे आपल्या ॲग्रीनीर पॉवर विडरला. त्यामुळे अशा मित्रांनो हे सबसिडीसाठी पात्र आहे. याला 100% आपण सबसिडी आपली हमी देतो की 50% सबसिडी 100% या मशीनला मिळते. त्यामुळे मित्रांनो, आता हा पॉवर विडर झाला. यामध्ये आंतर मशीन म्हणजे कुळवणी झाली, वखरणी झाली, नांगरणी, पेरणी यांसारखी कामं हे मशीन करते. त्यानंतर इकडे दुसरं एक मशीन आहे ते आहे बॅक रोटर. या व्हिडिओमध्ये जे बघताय ते मित्रांनो 10 HPचा हा बॅक रोटर, 13 HP, 12 HP असे आपल्याकडे मॉडेल आहेत. आणि मित्रांनो, हे बॅक रोटर आहे तो ऊस हळदीला भर घालण्यासाठी कामाला येतो. आणि हे मशीन सुद्धा आपण असं लॉन्च केलंय की यामध्ये सर्व प्रकारचे फीचर्स आपण या मशीनला दिले आहेत. या मशीनला डिझेल इंजिन म्हणलं की चालू करायला आपल्याला थोडासा जड जातं. त्यामुळे शेतकरी बांधवांना आपण मित्रांनो ह्याला सेल्फ स्टार्ट दिलेला आहे. त्यामध्ये अशी चावी फिरवली की आपलं मशीन आहे ते चालू होणार आहे. त्यामध्ये बघू शकता ही चावीची अटॅचमेंट अशी दिलेली आहे. त्यासोबत मित्रांनो, ऍडजस्टेबल म्हणजे काय, हँडल तर ऍडजस्टेबल आहेच. त्यामध्ये आपल्याला हाईटला सुद्धा आपला हा हँडल आहे तो ऍडजस्ट होतो. त्यासोबत मित्रांनो, सेफ्टी अटॅचमेंट पाहिजे, शेतकऱ्यांची इच्छा आहे. त्यामध्ये आपल्या बाकीच्या मशीनी आहेत त्याला सेफ्टी नाही, त्यामध्ये आपल्या अंगावर येतात किंवा बरेच ऍक्सिडेंट झाले आहेत, ते तुम्हाला पण माहिती आहे. मी काय वेगळं सांगायची काही गरज नाही. तर मित्रांनो, ह्या सेफ्टी अटॅचमेंट दिल्यामुळे काय होते, मशीन ज्यावेळी हा लिव्हर सुटतो त्यावेळी मशीन जागेवर थांबतंय, ऍक्सिडेंट होत नाही, असं हे मित्रांनो मशीन आहे. तर मित्रांनो, बॅक रोटरला वेगवेगळे फीचर आहेत. 3 फॉरवर्ड 3 रिव्हर्स गिअर आहेत, ऍडजस्टेबल हँडल बार आहे. हा जो हँडल आहे तो अगदी 360 मध्ये सुद्धा मित्रांनो फिरवू शकता. बांधावरची तुम्हाला कडची सरी जर करायची असेल तर त्यामध्ये शेतकऱ्यांना वाटते की आता मी हँडल कसा वळवायचा वगैरे, तर त्यांच्यासाठी हे सुद्धा अटॅचमेंट दिलेला आहे. पूर्ण हा रोटेट होऊ शकतो. आपला जो रोटरचा गिअर आहे तो वेगळा दिलेला आहे, चालणारे गिअर आहेत ते वेगळे दिलेले आहेत, सेफ्टी अटॅचमेंट दिलेला आहे, तिकडे क्लच दिलेला आहे, ऍक्सिलेटर दिलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, फॉरवर्डला आणि रिव्हर्सला असा हा लिव्हर दिला आहे. फॉरवर्ड रिव्हर्स तुम्ही मध्ये ठेवला की न्यूट्रल होणार आहे. त्यानंतर आपला हा जो लिव्हर आहे त्यामुळे मशीन आपलं इंटरलॉक होणार आहे, सरळ चालणार आहे ऊसाच्या सरीतनं. याच्या मदतीनं आपलं जे इंजिन आहे म्हणजे आपलं मशीन आहे ते इझी टर्निंग आपण एका जागेवर अगदी पूर्ण फिरवू शकतो. असे फीचर या मशीनला दिले आहेत. 50% सबसिडीचं म्हणाल तर या मशीनला सुद्धा आपण 50% सबसिडी देतो. त्या सबसिडीची सगळी प्रोसेस आपली फॉर्म भरण्यापासून ते पैसे अकाउंट येण्यापर्यंतची संपूर्ण प्रोसेस आपली कंपनी करते. हे सुद्धा FMDTI सर्टिफाईड आहे मित्रांनो. त्यामुळे मित्रांनो, या सुद्धा मशीनला आपण सर्टिफाईड असल्यामुळे सबसिडी 100% आपण याला देतो. आणि मित्रांनो, सेल्फ स्टार्ट आहे त्यामुळे चालू करायला मित्रांनो काय त्रास होणार नाही. या मशीनचं एक वेगळं असं एक फीचर आहे मित्रांनो की टायर आहे तो मित्रांनो, जे आर्मीच्या आपल्या गाड्या आहेत, जे सैनिक आपले म्हणजे आपले हे आहेत आर्मीमध्ये ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांना, आर्मीच्या गाड्यांना सुद्धा असे टायर असतात. तसं आपण ग्रीप दिलेला आहे. तर मित्रांनो, हे टायरच्या ग्रीपमुळे काय होतं की ऊसामध्ये चालायला आपला काय त्रास होत नाही, पंक्चरचा जास्त काय धोका नसतो आणि टायर ग्रीप असल्यामुळे लॉंग लाईफ आहे. तेव्हा मित्रांनो, असं फीचर आपण या मशीनला दिलेलं आहे. ॲग्रीनीर ब्रँडमध्ये मित्रांनो आपण मशीन देतो आणि सर्टिफाईड
जे आपलं इंजिन आहे ते सुद्धा आहे आणि सबसिडी सुद्धा 100% आहे. तर मित्रांनो यानंतर तुम्ही म्हणाल की पॉवर विडर घेऊ की बॅक रोटर घेऊ, तर आंतरमशागत मित्रांनो करत असाल तर हे मशीन बेस्ट आहे. त्यामध्ये पेट्रोलचं इंजिन आहे, चालू करायला हे सोपं असतंय, मेंटेनन्स सुद्धा कमी असतो. आणि मित्रांनो बॅक रोटर म्हणजे ताकद जास्त असते, ॲव्हरेज चांगलं असतं. पण त्यासाठी जर बघत असाल ॲव्हरेजसाठी किंवा ताकद किंवा तुमची जी ही जास्त असेल, तर तुमची जे रिक्वायरमेंट आहे जास्त असेल, जमीन जास्त असेल, त्यामध्ये तर तुम्ही बॅक रोटर घ्या भरीसाठी. आंतरमशागत असेल तर मित्रांनो हे मशीन घ्या. तर मित्रांनो पॉवर विडर आणि बॅक रोटर या दोन्ही मी मशीन आहेत ते तुम्हाला स्पष्टपणे सांगितलेले आहेत. या मशीनची जी किंमत आहे मित्रांनो, अगदी पॉवर विडर आपल्याकडे 35,000 पासून चालू आहेत, 45,000, 65,000, 50,000, 55,000 अशी आपल्याकडे रेंज चालू आहे. तर मित्रांनो पॉवर विडर तुम्ही अगदी 7 HP पासून 9 HP पर्यंत पाहिजे तो घेऊ शकताय. इकडे जो आपला बॅक रोटर आहे मित्रांनो, बॅक रोटरमध्ये सुद्धा आपल्याकडे मॉडेल आहेत. त्यामध्ये 10 HP आहे, 12 HP, 13 HP. 1,30,000 अशी किंमत आहे या मशीनची. त्यामध्ये सुरुवात आहे. इथून पुढे तुम्ही आपल्याला हवं तसं रिक्वायरमेंट त्यासोबत तुम्हाला अटॅचमेंट सुद्धा भेटणार आहेत. आता यासोबत तुम्ही म्हणाल यापासून काय काय भेटणार आहे, तर मित्रांनो याला आल्याचा रोटर भेटणार आहे. त्यामध्ये आपली जी लोखंडी चाक आहे तो सुद्धा या मशीन सोबत भेटणार आहेत. उसाचा रोटर आहे तो भेटणार आहे आणि विडिंग्स असे 2 रोटर भेटणार आहेत. त्यामध्ये मित्रांनो याच्या मदतीनं आपण आपलं शेतातली भर आहे ती चांगल्या प्रकारे लावू शकतो. 2 प्रकारचे रोटर आपण देणार आहे. लोखंडी चाक सुद्धा आपण या मशीन सोबत तुम्हाला देणार आहे. त्यामुळे मित्रांनो हे मशीन सुद्धा तुम्ही घर बसल्या मागवू शकताय. ₹5,000 भरून बुकिंग करून हे मशीन तुम्ही घर बसल्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी तर मागवू शकताय, किंवा जर घरपोच पाहिजे असेल तर घरपोच तुम्ही स्क्रीनवर नंबर त्यावर संपर्क करून तुम्ही घरपोच ट्रान्सपोर्टचा जो काही पिनकोड आहे तो सांगून तुम्ही घरपोच मागू शकताय. हे सुद्धा मशीनचं तसंच आहे. यासोबत आपण 5 अवजारं देतो. त्यामध्ये आपण रोटर देतोय, सरी पाडण्यासाठी रेझर देतोय, सायडिस देतोय, लेवलर देतोय आणि 3 फणाचं फनाडी कल्टिवेटर सुद्धा आपण या मशीन सोबत देतो. त्यामुळे मित्रांनो या सगळ्या अटॅचमेंटमध्ये तुमचं सगळं शेताचं काम होऊन जाते. त्यामुळे मित्रांनो पॉवर विडर आणि बॅक रोटर ह्या दोन्ही मशीन वेगवेगळ्या असल्या, त्यांचं काम वेगवेगळं असलं तरी दोन्ही मशीन आपल्या शेतकरी बांधवांच्या नक्कीच फायद्याच्या आहेत. या दोन्ही मशीनचा जो तुम्हाला मी फरक सांगितला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून पाहताय ते सुद्धा सांगा. आणि मित्रांनो या दोन्ही मशीनला पहिल्या 5 ग्राहकांना विशेष अशी ऑफर भेटणार आहे. तर मित्रांनो यामध्ये तुम्ही पहिल्या 5 ग्राहकांना आपली ॲग्रीनर कंपनी विशेष अशी सूट देणार आहे. तर त्या 5 ग्राहकांमध्ये येण्यासाठी स्क्रीनवर जो नंबर त्यावर संपर्क करून आपलं प्री बुकिंग करा. संपूर्ण माहिती घ्या. त्यामुळे तुम्हाला ऑफर नक्कीच भेटणार आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कारण मित्रांनो नवनवीन ऑफर तुमच्यासाठी घेऊन येत असतो. मित्रांनो तुम्ही म्हणाल की ॲग्रीनर कंपनी ही कुठे आहे, तर आपली कंपनी अजिंक्यतारा साखर कारखान्याजवळ शेंद्रे गावाजवळ वेचले गाव आहे. त्या वेचले गावामध्ये आपली ॲग्रीनर ॲग्रो मशिनरी ही कंपनी आहे. ही कंपनी आपली शेतकऱ्याच्या मुलांनी शेतकऱ्यांसाठी केलेली कंपनी आहे. त्यामध्ये सर्व स्पेअर पार्ट आहेत. सर्व या मशीनचे स्पेअर पार्ट तुम्हाला भेटू शकतात. आणि मित्रांनो आफ्टर सेल सर्व्हिस सुद्धा आहे. मित्रांनो या मशीनला घरपोच डेमो सुद्धा आपण देतो, माणूस सुद्धा पाठवतो, ॲग्रीनरची टीम सुद्धा येते. तर मित्रांनो नक्की संपर्क करा. अशाच बघायच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओ सोबत. जय जवान, जय किसान.